नमस्कार मित्रांनो, वाय एम मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, बांधकाम कामगारांना घरकुलाचा अत्यंत महत्त्वाचा हा लाभ आहे। भरपूर बांधकाम कामगारांना घरं राहायला नाहीत, परंतु ते दुसऱ्याचे घर बांधून देण्याचे या ठिकाणी काम करत आहेत। बरेचसे बांधकाम कामगार ऊन, वारा, पावसापासून बचाव करण्यासाठी त्यांना स्वतःचा निवारा, स्वतःचं घर असं राहायला नाही, त्यासाठीच आपले कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी सांगितलेलं आहे की सर्व बांधकाम कामगारांना लवकरात लवकर घरकुल मिळणार आहेत। त्यासाठी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी घरकुलासंदर्भात या ठिकाणी आपले कामगार मंत्री यांनी सांगितलेलं आहे। हा व्हिडिओ पाहू शकता तुम्ही। घरकुल योजना आहे, त्या घरकुल योजनेचं जे काम असते, जे रचना आहे ती म्हाडा आणि आरडीडी सोबत आपण ते घरकुल वर्कआउट करत असतो आणि जी सन्माननीय सदस्यांची अपेक्षा आहे की ते गतिमान पद्धतीनं ते घरकुल वाटप झाले पाहिजे, सर्व कामगारांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे। तर निश्चित या प्रक्रियेमध्ये अजून काही बदल करून ही घरकुलांचा लाभ या कामगारांना देता येईल यासाठी निश्चित सर्व सदस्यांच्या सूचना घेऊन यात काही बदल करता येईल का या दृष्टीने आम्ही तात्काळ कारवाई करू। तर मित्रांनो, तुम्ही आताच व्हिडिओ बघितला की आपले कामगार मंत्री जे आकाश फुंडकर आहेत यांनी सांगितलेलं आहे की घरकुलासाठी कोणकोणती या ठिकाणी जे आहे ते नियोजन केलेलं आहे। परंतु मित्रांनो, आणखीन एक विशेष असे बांधकाम कामगार मंत्री आपले आकाश फुंडकर यांनी माहिती दिलेली आहे, ती म्हणजे लवकरात लवकर बांधकाम कामगारांना जे लाभ आहेत, शिष्यवृत्ती असेल, कुठलीही या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बांधकाम कामगारांना या ठिकाणी कोणकोणते लाभ भेटतात तुम्ही पाहू शकता। ठिकाणी जी शिष्यवृत्ती असेल किंवा ज्या कल्याणकारी योजना आहेत, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामध्ये ज्या योजना आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। पहिल्या विवाहाच्या खर्चासाठी 30,000 आणि शिष्यवृत्ती जी आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। या ठिकाणी जे आहे ते बांधकाम कामगारांना जे मुलं आहेत त्यांची, त्या मुलांना या ठिकाणी पहिलीला 2,500, त्यानंतर 8वी 10वी 5,000 आणि 10वी 12वी 10,000 इथून वाढत जाऊन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी या ठिकाणी जे आहे ते बांधकाम कामगाराच्या पाल्यांना, मुलांना आणि त्यांची पत्नी शिक्षण घेत असेल त्यांच्या पत्नीला सुद्धा या ठिकाणी हा लाभ दिला जातोय। तर या ठिकाणी 1,00,000 रुपयापर्यंत या ठिकाणी जो आहे तो लाभ भेटत असतो। तर बांधकाम कामगारांना हे लवकरात लवकर भेटण्यासाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी घेतलेला आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याचा लाभ घेण्यासाठी काय करावं लागणार आहे, काय नाही, या ठिकाणी 2025 मध्ये बांधकाम कामगार न्यू अपडेट मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। त्या ठिकाणी तुम्ही व्हिडिओ पाहू शकतात। आपले कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी जे आहे ते शिष्यवृत्तीसाठी कोणत्या या ठिकाणी लवकरात लवकर भेटण्यासाठी काय केलेलं आहे। तर निश्चित जे सामाजिक सुरक्षेचे लाभ आहेत, ज्यामध्ये मृत्यूनंतर मिळणारा लाभ असेल, अपघातानंतर मिळणारा लाभ असेल किंवा इतर जे लाभ आहेत, त्या दोन्ही तिन्ही लाभांच्या बाबतीमध्ये आम्ही निश्चित निर्णय करू आणि 1 महिन्याच्या आत हे लाभ त्या कामगारांना त्यांच्या कुटुंबियांना मिळाले पाहिजे या दृष्टीने आम्ही आदेश तर कारण का बरेचसे कामगार जे आहे त्या ठिकाणी शिष्यवृत्तीपासून त्यांचे पाल्य, त्यांची मुलं शिष्यवृत्तीपासून आणखीन वंचित आहेत, आणखीन त्यांचे अर्ज पेंडिंगमध्ये आहेत। ते लवकरात लवकर या ठिकाणी जे आहे ते ज्यांची कागदपत्र पूर्ण असतील, बरोबर असतील, त्यांना लवकरात लवकर जे आहे ते हा शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात येणार आहे। आणि अटल बांधकाम कामगार आवास योजना घरकुल या ठिकाणी ज्यांना राहायला घर नाही अशा बांधकाम कामगारांना घरकुलाचा लाभसुद्धा या ठिकाणी लवकरात लवकर देण्यात येणार आहे। तर या ठिकाणी पाहू शकता दोन्ही शहरी भागासाठी सुद्धा आहे आणि ग्रामीण भागासाठी सुद्धा आहे। हे शहरी भाग आहे आणि हा ग्रामीण भाग आहे। तर दोन्ही अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी अर्थसहाय्य जे आहे ते 2,00,000 दिलेलं आहे आणि अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण यांना पण या ठिकाणी 2,00,000 रुपये देण्यात येणार आहेत। त्या ठिकाणी एकूण पंतप्रधान आवास योजनेत जे पात्र असतील अशा बांधकाम कामगारांना अटल बांधकाम कामगार आवास योजनेमार्फत 2,00,000 भेटणार आहेत। तो मेन म्हणजे बांधकाम कामगारांना महत्त्वाचं माहीत नाही की आम्हाला घरकुलाचा लाभ कसा घ्यायचा आहे। तर या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, जे बांधकाम कामगार या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र आहेत असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र किंवा प्रमाणित यादी देणं गरजेचं आहे ग्रामीण भागासाठी। आणि शहरी भागासाठी सुद्धा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जे काय बांधकाम कामगार प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र आहेत असल्याबाबतचं सक्षम अधिकारीचे पत्र किंवा प्रमाणित यादीतील या ठिकाणी पत्र देणं बंधनकारक असणार आहे। असे बांधकाम कामगार या ठिकाणी ह्या योजनेत पात्र असणार आहेत, त्यांनाच ही घरकुल भेटणार आहे। आणि ज्यांना काही राहायला घर नाही, जे खरोखर बांधकाम कामगार आहेत, ज्यांना राहायला घर नाही आहे अशा बांधकाम कामगारांनासुद्धा या ठिकाणी घरकुल देण्याचा लाभ या ठिकाणी जे आहे ते घेतलेला आहे। तर बरेच बांधकाम कामगार आतापर्यंत अटल बांधकाम कामगार आवास योजनेतून लाभ घेण्यासाठी जे आहे ते अर्ज करण्यासाठी तयार आहेत। अर्ज कसा करायचा आहे ते या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो। अर्ज असा करायचा आहे की तुम्हाला काही क्षणामध्ये या ठिकाणी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे, कागदपत्र कोणकोणती लागणार आहेत ही तुम्हाला माहिती देत आहे। तर या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, बांधकाम कामगारांना या ठिकाणी कामगार मंत्री जे आहेत आकाश फुंडकर यांनी सांगितलेलं आहे की घरकुलाचा लाभ लवकरात लवकर भेटणार आहे। तर तुम्ही कोणकोणते कागदपत्र रेडी ठेवायचे आहेत आणि अर्ज कसा करायचा आहे तुम्हाला थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा। जे आहे ते तुमच्या अकाउंटमध्ये, बँकेमध्ये, तुमच्या बँकेच्या अकाउंटमध्ये जे आहे ते हे पैसे तुमच्या ट्रान्सफर होणार आहेत। तुम्हाला जसंही घरकुल मंजूर होईल हे तुमच्या बँक अकाउंटमध्ये जे आहे ते पैसे तुम्हाला जमा होणार आहेत। तर काही थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतो। तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात जे आहे ते बांधकाम कामगारांनी पहिल्यांदा अर्ज भरताना या ठिकाणी अर्ज जो आहे तुम्ही आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन दिलं आहे, तिथून तुम्ही हा अर्ज डाउनलोड करू शकतात। तर पहिल्यांदा तुमचं नाव टाकायचं आहे,
वडिलांचे किंवा पतीचे नाव आणि आडनाव टाकायचं आहे। त्यानंतर अर्जदाराचा फोटो। या ठिकाणी थोडक्यात माहिती सांगायचं म्हणलं तर तुमचा नोंदणी क्रमांक तुम्हाला माहीत नसेल तर तुमचा स्मार्ट कार्ड जे आहे ते स्मार्ट कार्ड भेटलेलं आहे त्यावर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक असेल। त्यानंतर नूतनीकरण दिनांक असेल। आधार क्रमांक तुमचा जो आहे स्वतःचा हा टाका बरोबर, कारण की DBT मार्फत हे पैसे बँकेमध्ये ट्रान्सफर केले जातात, त्यामुळे तुमचा आधार क्रमांक जो आहे तो बरोबर टाकणं अत्यंत गरजेचं आहे। त्यानंतर तुमचा चालू मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे। त्यानंतर तुम्ही स्त्री आहात का पुरुष आहात या ठिकाणी निवडायचं आहे। विवाहित आहात का अविवाहित आहेत ते पण निवडायचं आहे। आणि त्यानंतर तुमची जन्मदिनांक आहे जी बरोबर आधार कार्डावर जी आहे ती या ठिकाणी टाकून घ्यायची आहे। त्यानंतर तुमचं किती वय आहे ते या ठिकाणी टाकायचं आहे। संपूर्ण टाकल्यानंतर महत्त्वाची माहिती म्हणजे अर्जदाराचा बँकेचा तपशील या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अर्जदाराचा बँक खात्याचा तपशील हा बरोबर टाका, कारण का बँकेमध्ये तुमचे जे आहे ते पैसे येणार आहेत। तुमचं जर बँक अकाउंट बरोबर तुम्ही दिलं नाही त्या ठिकाणी तुमचा अर्ज जो आहे त्या ठिकाणी तुमचे पैसे जे आहेत ते येण्यासाठी अडचण होईल। त्यामुळे तुम्ही तुमचं बँकेचं खात्याचं तपशील जे आहे तुम्ही या ठिकाणी बरोबर देण्याचा प्रयत्न करा, कारण की बँकेचे नाव तुम्हाला या ठिकाणी पहिल्यांदा टाकायचं आहे। त्यानंतर शाखेचे नाव टाकायचं आहे, बँक शाखेचा पत्ता टाकायचा आहे आणि IFSC कोड टाकायचा आहे। आता IFSC कोड टाकताना बरेचसे कन्फ्युजन होते की IFSC कोड म्हणजे काय टाकायचं, कुठून टाकायचा, कुठून घ्यायचा। तर IFSC कोड जो आहे तुमच्या पासबुकावरती तुमचं जे बँकेचं पासबुक जे आहे त्या बँकेच्या पासबुकावरती तुमचा IFSC असं म्हणून ऑप्शन असतं आणि त्या ठिकाणी तुम्हाला कोड दिलेला असतो। तो IFSC कोड या ठिकाणी तुम्ही टाकून घेऊ शकता। आणि तुमचं नंतर शेवटला येतं म्हणजे ते तुमचा बँक खाते क्रमांक, तो बँक खाते क्रमांक जे आहे त्या ठिकाणी बरोबर जसे तसं टाका, न चुकता टाका, कारण का तुम्हाला ह्याच बँक अकाउंटवरती जे आहे ते पैसे येणार असतात। ते तुम्हाला अशा प्रकारे तुम्ही अर्जदाराचा बँक खात्याचा तपशील भरू शकता। आणि त्यानंतर जे आहे ते खालीलप्रमाणे या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, या ठिकाणी काय दिलेलं आहे, मला खालील आर्थिक योजनेचा लाभ मिळावा ही विनंती। तर या ठिकाणी जे आहे तुम्हाला योजनेचा क्रमांक टाकायचा आहे आणि मागणी केलेली जी रक्कम आहे ती या ठिकाणी टाकून घ्यायची आहे। त्यानंतर पहा खाली काय दिलेलं आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, मला आर्थिक योजनेचा लाभ मिळण्यासाठी खालील प्रपत्र अ व ब मधील विहित कागदपत्रे स्वयंसाक्षित करून सोबत सादर करीत आहे। तर या ठिकाणी प्रपत्र अ आर्थिक योजनेचा लाभाकरिता जोडवायचे सक्तीचे कागदपत्र, तर तुम्ही हे कागदपत्र जे आहे ते तुमच्याजवळ रेडी करून ठेवायचे आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात पहिलं जे कागदपत्र आहे ते महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जे ओळखपत्र आहे, ओळखपत्र म्हणजेच आपले स्मार्ट कार्ड तुम्हाला जवळ ठेवायचं आहे। तर ते होय किंवा नाही या ठिकाणी दिलेलं आहे, तर आपल्याला होय करायचे आहे म्हणून। त्यानंतर बँकेचे पासबुक, हे बँकेचे पासबुकसुद्धा तुम्ही या ठिकाणी तुमचं रेडी असायला गरजेचं आहे। ते जोडले आहे की नाही या ठिकाणी जोडले आहे असं करायचं आहे, जोडले आहे या ठिकाणी टाकायचं आहे। आणि त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे सर्वात शेवटचा ऑप्शन या ठिकाणी रहिवासी पुरावा द्यायचा आहे। रहिवासी पुरावामध्ये तुम्हाला कोणकोणते कागदपत्र द्यायला चालतात त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात। आधार कार्ड असेल, पारपत्र, वाहन चालवण परवाना असेल, त्यानंतर शिधापत्रिका असेल, मागील महिन्याचे विद्युत देयक असेल, त्यानंतर ग्रामपंचायतचा दाखला, यापैकी तुम्ही कुठलंही एक जे आहे ते कागदपत्र तुम्ही रहिवासी पुरावा म्हणून देऊ शकता। तर हे तिन्ही कागदपत्र आहे असं जोडायचं आहे। आणि त्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात, या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबतचं तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते प्रमाणित यादी किंवा पत्र देणं गरजेचं आहे। तर जे पात्र असतील त्या बांधकाम कामगारांना हे घरकुल भेटणारच आहे। तर या ठिकाणी काय दिलेलं आहे, प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे पत्र किंवा प्रमाणित यादी। अशा बांधकाम कामगारांना जे आहे ते 2 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे। तर या ठिकाणी संपूर्ण तुम्हाला माहिती समजली असेल की बांधकाम कामगारांना जे आहे ते कोणकोणते कागदपत्र द्यायचे आहेत आणि अर्ज कसा भरायचा आहे। अगदी थोडक्यात ही माहिती तुम्हाला समजून सांगितली आहे। तरी पण तुमच्या मनामध्ये आणखीन काय प्रश्न शंका असतील तर मला नक्कीच कमेंट करून सांगा। आणि आपले कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी पण भरपूर माहिती दिली आहे घरकुल संदर्भात। अटल बांधकाम कामगार आवास योजना ज्या लवकरात लवकर घरकुल भेटणार आहेत, जे बांधकाम कामगार या घरकुलापासून वंचित आहेत, ज्यांना घर राहायला नाही, अशा बांधकाम कामगारांनासुद्धा लवकरात लवकर घरकुल भेटणार आहे। तर मित्रांनो, तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील आणखीनसुद्धा तर नक्कीच मला कमेंट करून सांगा। मी पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण तुम्हाला माहिती देणारच आहे। आणि इथून पुढं पण इथून पाठीमागे आपण भरपूर घरकुलाच्या विषयी किंवा बांधकाम कामगाराच्या घरकुलाविषयी असेल, शिष्यवृत्तीसाठी असेल, असे भरपूर व्हिडिओ बनलेले आहेत। आणि तुमची जी नोंदणी आहे ती नोंदणी सक्रिय असायला हवी। नोंदणी जर या ठिकाणी नूतनीकरणाला आली असेल तर नूतनीकरण तुम्ही लवकरात लवकर करून घ्या। नूतनीकरण तुमची नोंदणी ॲक्टिव्ह असेल तरच तुम्हाला या घरकुलाचा लाभ घेता येईल। नूतनीकरण करायचं असेल तर लवकरात लवकर तुम्ही नूतनीकरण घेऊ शकतात। आणि एक महत्त्वाची विशेष म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की बांधकाम कामगारांना मागील वर्षात 90 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस बांधकाम केलेलं असं प्रमाणपत्र लागतं। ते पत्राबद्दल सुद्धा या ठिकाणी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वाची बातमी सांगणार आहे। कामगार मंत्री यांनी पण सांगितलेली आहे, ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यामुळे पुढचा व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तसे तुमच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर मला कमेंट करायला विसरू नका। तर भेटूयात असेच नवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।